श्री स्वामी समर्थ. उद्या आहे सोमवार आणि उद्या आलेली आहे औदुंबर पंचमी. पंचमी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु प्रत्येक महिन्यानुसार त्या पंचमीला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले असते. माघ महिन्यामध्ये येणारी जी कृष्ण पंचमी आहे, म्हणजे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील जी पंचमी तिथी आहे, तर हा दिवस औदुंबर पंचमी म्हणून ओळखला जातो. माघ पौर्णिमेपासूनचा 5वा दिवस हा असतो. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन केल्यानंतर नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि माघ कृष्ण पंचमीला ते अदृश्य झाले. म्हणूनच नृसिंहवाडीला गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते. पहाटे श्रीचा पालखी सोहळा होतो. पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो. तर अशा या औदुंबर पंचमीला उद्या आपल्याला घरातील आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात, पैशासंबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपाव्यात आणि घरामध्ये माता लक्ष्मी यावी, म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो सतत येत राहावा, यासाठी आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. तुळशी माता जी आहे तर ती सुद्धा लक्ष्मीचेच एक रूप आहे आणि तुळशी मातेला पण ही वस्तू अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असते आणि आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात. पैशासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या लवकरच नष्ट होत असतात. आता ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला कशा प्रकारे अर्पण करायची आहे, कधी अर्पण करायची आहे आणि कोणती वस्तू आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे, त्याचप्रमाणे काही वस्तू या तुळशीजवळ चुकूनही ठेवू नयेत. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुळशीजवळ ठेवू नयेत, अन्यथा घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी येत असते, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. पौराणिक मान्यतेनुसार तुळस जी आहे तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्याशिवाय श्रीहरींची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही, कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची पूजा अपूर्ण मानली जाते. त्याचप्रमाणे तुळस जी आहे तर ती कधीही शिळी मानली जात नाही. तुळशीचे रोप आपण अंगणामध्ये लावले आणि त्याची जर देखभाल केली तर माणसाच्या मागील जन्मातील सर्व पापे जी आहेत तर ती नष्ट होतात. त्याचप्रमाणे आपण तुळशीची जर दररोज पूजा केली तर घरामध्ये सुखसमृद्धी येत असते. ज्या घरामध्ये तुळशीची रोज पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी पाणी भरते असे सुद्धा म्हटले जाते. परंतु माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे. ती एका जागी कधीही स्थिर नसते आणि म्हणूनच आपल्याला कधीकधी आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या, पैशासंबंधीच्या अडचणी दिसून येत असतात. तुळस जी आहे तर तिला हरिप्रिया म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण विष्णूंना ती अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे तुळशीची मंजिरी जी आहे तर ती सर्व देवांची प्रतिनिधी मानली जाते. आता या दिवशी तुळशीला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे, तर 2 वस्तू आहेत ज्या आपल्याला तुळशीला अर्पण करायच्या आहेत. आपण सकाळी उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि आपण देवपूजा करण्याअगोदर तुळशीची पूजा करू शकतो किंवा देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा केली तरी सुद्धा चालते. आता तुळशीची आपण बघा पूजा करतो, तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण केल्यानंतर आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुळशीची आपल्याला पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये सुद्धा आवर्जून आपल्याला माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी म्हणून काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत. आता तुळशीला जेव्हा आपण जल अर्पण करतो त्यानंतर काय करायचं आहे, तर दूध घ्यायचं आहे. अगदी तुम्ही चमच्याभर दूध घेतलं तरी चालेल आणि तुम्हाला जर शक्य झाले तर तुम्ही वाटीवर दूध जे आहे तर ते घेऊ शकता. आता जर चांदीची वाटी आपल्या घरामध्ये असेल तर या चांदीच्या वाटीतून आपल्याला हे दूध जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि कच्चेच दूध आपल्याला वापरायचं आहे. तापवलेलं दूध जे आहे तर ते अजिबात वापरायचं नाही. तर चांदीच्या वाटीतून कच्चे दूध घ्यायचे आहे. चांदीची वाटी नसेल तर स्टीलच्या वाटीमध्ये घ्यायचं आहे. वाटीभर दूध घेणे शक्य नसेल तर अगदी चमच्याभर दूध घेतलं तरी सुद्धा चालेल आणि यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद जी आहे तर ती मिक्स करायची आहे आणि आपल्याला हे दूध आणि हळद तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. किंवा तुम्ही सेपरेट सुद्धा अर्पण करू शकता. म्हणजे अगोदर आपल्याला कच्चे दूध अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर चिमूटभर हळद जी आहे तर ती तुळशी मातेच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायची आहे. हळद अर्पण केल्यामुळे लक्ष्मी आणि विष्णूचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतात. हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करते. त्याचप्रमाणे हळद जी आहे तर ती नकारात्मकता सुद्धा नष्ट करत असते. हळदीला सोन्या एवढे महत्त्व आहे
त्यामुळे आपल्याला हळद जी आहे तर ती अर्पण करायची आहे. काही कारणाने जरी तुम्हाला दूध अर्पण करणे शक्य झाले नाही तरी चिमूटभर हळद जी आहे तर ती आपण नक्की अर्पण करायची आहे. यानंतर तुळशीला अक्षता अर्पण करायच्या आहेत, फुले अर्पण करायची आहेत, धूप अगरबत्तीने आपल्याला ओवाळायचं आहे. तसेच तुळशीजवळ आपण जो दिवा लावणार आहोत तर या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. आता हा दिवा जो आहे तर तो तुम्ही सकाळी लावू शकता, संध्याकाळी लावू शकता. आता या वस्तू ज्या टाकायच्या आहेत तर त्या मात्र आपल्याला संध्याकाळच्या वेळेला टाकायच्या आहेत. काय करायचं आहे, एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. दिवा लावण्या अगोदर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदळाचं स्वस्तिक चिन्ह तयार करायचं आहे किंवा त्या प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. कुंकवाचं स्वस्तिक काढून त्यावरती तांदूळ ठेवा किंवा डायरेक्ट त्या तांदळाचं स्वस्तिक चिन्ह तयार करायचं आहे. त्यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे. गाईचं जर आपण तूप वापरलं तर अतिशय उत्तम, परंतु जर आपण म्हशीच्या तुपाचा वापर केला त्यामध्ये चिमूटभर हळद जी आहे तर ती आपल्याला टाकायची आहे आणि तुपाचाच दिवा आपल्याला लावायचा आहे. कारण तुपाचा दिवा जो आहे तर तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आता काही कारणाने तुपाचा दिवा लावणे शक्यच नसेल तर आपण तेलाचा दिवा सुद्धा लावू शकतो. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक लवंग घ्यायची आहे, एक वेलची घ्यायची आहे आणि एक पिवळी कवडी घ्यायची आहे. आता ह्या सर्व वस्तू दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. या सर्व वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. महालक्ष्मी अष्टकम आपल्याला 16 वेळेला म्हणायचं आहे. 16 वेळेला शक्य नसेल तर 1 वेळेला म्हणायचं आहे. 108 वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तो म्हणायचा आहे आणि 108 वेळेला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि या वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. म्हणजे तूप असेल तर तुपामध्ये, तेल असेल तर तेलामध्ये टाकायच्या आहेत. यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. वातीची जी दिशा आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे. उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेर देवांची दिशा आहे आणि कुबेर देव जे आहेत तर ते धनाची देवता आहेत. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला गरजेचा आहे त्याचप्रमाणे कुबेर देवांची सुद्धा कृपा प्राप्त व्हावी म्हणून वातीची दिशा उत्तर दिशेला करायची आहे. तर अशा प्रकारे दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल आपल्याला अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे. हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरातील पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना सुद्धा करायची आहे. आता तुळशीजवळ आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या मात्र चुकूनही ठेवायच्या नाहीत. कारण तुळशीची पूजा करताना आपल्याला काही नियमांचं पालन करणे सुद्धा गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंघोळ न करता आपल्याला तुळशीला स्पर्श हा कधीही करायचा नाही. त्याचप्रमाणे मांसाहार केल्यानंतर आणि सूर्यास्तानंतर म्हणजे दिवस मावळल्यावर तुळशीला स्पर्श करू नये. तुळशीचे सुकलेले झाड हे कधीही आपल्या घरी ठेवायचे नाही, यामुळे दुर्भाग्य येते. त्याचप्रमाणे तुळशीचे झाड हे दक्षिण पूर्व दिशेला कधीही ठेवू नये, कारण ती अग्नीची दिशा आहे. तसेच तुळशीसोबत इतर झाडे नसावीत. म्हणजे तुळशीमध्ये एखादं झाड जर उगवलं तर ते आपल्याला लगेच उपटून टाकायचं आहे. तुळशीजवळ जर केळीचं झाड असेल तर चालेल, परंतु तुळशी वृंदावन जे आहे किंवा तुळशीची कुंडी आहे त्यामध्ये कोणतंही झाड नसावं. त्याचप्रमाणे शिवलिंग जे आहे तर ते चुकूनही तुळशीमध्ये ठेवू नये. तसेच तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे जे आहे तर ते सुद्धा जास्त वेळ ठेवू नये. दिवा जो आहे तर तो जेव्हा विझेल तेव्हा आपल्याला तो लगेच उचलायचा आहे. विझलेला दिवा तुळशीजवळ ठेवणे हे सुद्धा अशुभ मानले जाते. तुळशीजवळ चप्पल, बूट, झाडू या वस्तू ठेवू नयेत. त्याचप्रमाणे तुळशीजवळ आपल्याला अपशब्द बोलायचे नाहीत, कोणाचाही अपमान करायचा नाही. तुळशीजवळ आपल्याला कलह, किरकिर तर या गोष्टी करायच्या नाहीत.